हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी बनवला आहे एक युनिक पद्धतीचा नाश्ता। थोडेसे व्हिडिओ बघून आणि थोडीशी माझी युक्ती लावून असा बनवलेला आहे मस्त असा क्रिस्पी क्रंची टेस्टी नाश्ता। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया की आपल्याला सामग्री आहे ती काय काय लागणार आहे। तर सर्वात पहिले लागणार आहे आपल्याला बेसन, कांदा, टोमॅटो, बटाटा, मॅगी मसाला, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, लिंबू, ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स। एकदम सोपी अशी पद्धत आहे बनवण्यासाठी। तर चला आपण सुरुवात करूया बनवण्यासाठी। सर्वात पहिलं तर कांदे आहेत ते बारीक कापून घ्यायचे आहेत आणि हा नाश्ता कोणी कोणी याच्या अगोदर करून खाल्ला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि कसा झाला ते सुद्धा कमेंट करून सांगा। कांदा कापून झाल्यानंतर टोमॅटो सुद्धा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर कापलेला आहे लिंबू। लिंबूचे 2 भाग केलेले आहेत, एक आहे तो मी नंतरसाठी यूज करेल आणि अर्धा कापून साईडला ठेवला आणि कढीपत्ता देखील काढून ठेवलेला आहे। मिरच्या सुद्धा धुवून बाजूला ठेवून घेतल्यात, बारीक बारीक कापून घ्यायचं आहे सगळं आहे ते। आणि आता बटाटा आहे तो मी सोलून घेते कारण की साली काढून घ्यायच्या आहेत आपल्याला बटाट्याच्या आणि नंतरच बटाटा आपल्याला यूज करायचा आहे। खरं तर बटाट्याच्या सालीमध्ये जास्त प्रोटीन असतं पण त्याचं आपण फेकून देतो। तर मी मस्त असा बटाटा आहे तो सोलून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी घेतली मस्तपैकी आणि वाटीमध्ये आहे तो बटाटा सगळा किसून घेतलेला आहे। आणि माझ्याकडून मिस्टेक झाली की मला वाटतं मी व्हिडिओ चालू केलेला आहे बट व्हिडिओ बंद केली होती चालू केलेली आणि त्याच्यानंतर मी बघायला गेली तर व्हिडिओ बंद होती। तर मग बोलली त्याच्या पुढचा घेते भाग, काही नाही होत अशा चुका। त्यानंतर बटाटा आहे तो व्यवस्थित किसून घेतला मी किसणीने आणि त्याच्यानंतर ॲड केलं बेसनचं पीठ। जेवढं पण घेतलं होतं मी क्वांटिटी वाईज, तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। मला थोडंसंच माझ्यासाठी फक्त बनवायचं होतं त्यामुळे मी थोडंसंच घेतलं होतं। आणि त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर जे काही होतं जेवढं बारीक बारीक चिरलं होतं ते सुद्धा ॲड केलं। ते सुद्धा असंच करता वेळेस व्हिडिओ मी शूट नाही केली, बंद केली, चालू केली होती ती। आणि त्याच्यानंतर लिंबू आहे तो पिळून घेतला व्यवस्थित, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचने। पाणी ॲड नाही केलेलं कारण की बटाटा किसलेला आहे, बटाट्याचं पण पाणी आणि प्लस कांदा आणि टोमॅटो पाणी सोडतातच मीठ टाकल्यानंतर। आणि त्याच्यानंतर ॲड केला मी मॅगी मसाला। माझा थोडासा घसा बसलेला आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, सॉरी त्याच्यासाठी। आणि त्यानंतर मॅगी मसाला ॲड केलेला आहे, थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं, थोडंसंच टाकणार आहे मी। आणि त्यानंतर ऑर्गेनो टाकणार आहे। जे काय तुम्ही एक्स्ट्रा मसाले वगैरे याच्यामध्ये टाकू शकता किंवा भाज्या आहेत त्या ॲडिशनल कोणत्याही करू शकता ज्या तुम्हाला आवडतील किंवा ज्या घरी अवेलेबल असेल ते सगळे तुम्ही टाकू शकता पदार्थ त्याच्यामध्ये। त्यानंतर हळद, मीठ ॲड करून घेतलं चवीप्रमाणे, थोडासा घरचा मसाला टाकला होता, मिरची तर टाकल्याच होत्या 2 मिरच्या त्यामुळे मी थोडासाच मसाला टाकला होता। सगळं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं पण पाणी ॲड केलेलं नाही, बघा आता पाणी पूर्ण सुटलेलं आहे कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचं। सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे बघा। आणि त्याच्यानंतर गॅस चालू करून मी गॅसवरती ठेवला, तवा गरम होऊ दिला। त्यानंतर थोडंसं ॲड केलं त्याच्यामध्ये तेल आणि त्याच्यानंतर गरम झाल्यावर ब्रेड घेतला, एक ब्रेडची स्लाईस आणि त्याच्यावरती 1 चम्मच आहे ते मिश्रण घेतलं, सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलं कमी जास्त होऊ नये म्हणून। अगदी हळू हाताने करत होते कारण की जर तव्यावरती सांडलं किंवा खाली सांडलं तर पुन्हा मला साफ करावं लागेल। त्यानंतर हळू अलगद हाताने असं मी तेलावरती तसंच ठेवून दिला ब्रेड आणि त्याच्यानंतर परत एकदा वरच्या साईडने 1 टेबलस्पून घेतला आणि मिश्रण आहे ते सगळीकडे लावून घेतलं व्यवस्थित। हे बघा अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं भाजून घ्यायचं आहे, खालची बाजू आहे ती कडक झाल्यानंतर पलटी मारून घ्यायची आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं। आणि दोन्ही साईडने मस्त भाजून घेतल्यानंतर मी पुन्हा तव्यामध्ये तेल टाकलं आणि ते साईडला करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर दुसरा ब्रेडसुद्धा घेऊन त्याच्यावरती मसाल्याचं पूर्ण लेअर लावून मस्त तेलामध्ये सोडला आणि त्याच्यासुद्धा दुसऱ्या बाजूने आहे ते बटाटा आणि मिश्रणचा सगळा पूर्ण लेअर लावून वरच्या साईडने सुद्धा मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं आणि आपले रेडी झालेले आहेत बघा खाण्यासाठी क्रिस्पी असे ब्रेड टोस्ट, काही बोलू शकता त्याला, क्रिस्पी नाश्ता। आणि वरून कढीपत्तासुद्धा मी मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतला होता आणि मस्त डिशमध्ये आहे ते सर्व क्रिस्पी नाश्ता ब्रेड ते आपण काढून घेतलेले आहेत आणि मस्त सर्व केले ग्रीन चटणी आणि टोमॅटो चटणीसोबत। आपला रेडी झालेला आहे नाश्ता, यम्मीवाला टेस्टीवाला
जर तुमची मुलं खूप कंटाळा करत असतील किंवा खात नसतील पालेभाज्या किंवा कोणत्याही भाज्या, बटाटा वगैरे खात नसतील, टोमॅटो खात नसतील, तर अशा प्रकारचं सँडविच बनवू शकता तुम्ही. सँडविच बनवा, म्हणजे असं हेल्दी पौष्टिक असं बाहेरचं खाऊ देण्यापेक्षा असं घरी काहीतरी टेस्टी मस्त यम्मी यम्मी बनवून खायला द्या. मस्त मुलांना खूप आवडेल. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय बाय, लव्ह यू गाईज, टाटा.